Co-powered by Techno. उद्घाटनांचा धडाका म्हणजे आम्ही जी उद्घाटनं करतोय किंवा भूमिपूजन करतोय ती खऱ्या कामांची करतोय। आपल्याला माहिती आहे काही असे पण व्यक्ती आहेत या देशामध्ये ज्यांनी 2017ला जलपूजन केलं पण शिवस्मारक अजून कुठे आहे हे कोणालाच दिसलं नाहीये। काही लोक घाईघाईत पुतळ्याचं उद्घाटन करतात, तो पुतळा पडला। राम मंदिरचं उद्घाटन करतात, तिथे गलती लागलेली आहे। संसद भवनाचं उद्घाटन करतात, तिथे गलती लागलेली आहे। तर आमच्या उद्घाटनामध्ये आणि त्यांच्या उद्घाटनामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे। आज पंतप्रधान मुंबईत आले, उद्घाटन केली आणि त्यावेळेस महाविकास आघाडीवरती टीकास्त्र सोडलेलं आहे की मेट्रो 3चा जो प्रकल्प आहे तो महाविकास आघाडीमुळे। मला वाटतं एक तर चुकीचं ब्रीफिंग मिळालं असेल किंवा त्यांना जनतेला फसवायचं असेल, कारण महाविकास आघाडीच्या काळात देखील आणि कोविडच्या काळात देखील मेट्रो 3चं काम एक दिवस सुद्धा थांबलं नव्हतं। पण जी आरे कारशेड आम्ही हलवली होती, जंगल नष्ट करायचं नव्हतं, जंगल आम्हाला वाचवायचं होतं, ते पुन्हा जंगल त्यांनी नष्ट करायचं ठरवलं का? तर अदानीच्या घशात त्यांना ती कांजूरमार्गची जागा टाकायची होती। आज आपण बघताय मोदी साहेबांचं सरकार असेल, भाजपचं सरकार असेल आणि इथे मिंदेंचं सरकार म्हणजे एकनाथ मिंदेंचं सरकार, ह्या लोकांनी तीच कांजूरमार्गची जागा त्यांनी अदानीच्या घशात घातली, त्यांच्या मालकाच्या घशात घातली आहे। पण मुंबईकरांचं भलं होऊ नये हे त्यांच्या मनात आहे। बघा त्यांच्यावर आता काय, त्यांच्यामध्ये ते लाडकी बहीण नाव कोणाचं आणि फोटो कोणाचा, त्याच्यात इगो कोणाचा मोठा बघा। दावोस दौऱ्याचं आपण बघितलं की 101 कोटी 64 लाखांचं बिल दावोस दौऱ्यावरती आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी आणि यावर्षी आपल्यालाच आमंत्रण करून दावोस दौरा आम्ही एक्सपोज केला होता। दावोस दौऱ्यात 28 तासात मिंदेंनी 40 कोटीहून जास्ती उडवलेले पैसे आहेत। आता हे कसे उडवले पैसे, कुठे उडवले हे त्यांनाच विचारायला पाहिजे। आयटमाइज बिल मागवा, पण जागतिक दर्जाची ही लाज आहे। त्यांनी निर्लज्जपणा तर दाखवलेलाच आहे, पण 1.5 कोटीचं बिल हे पेंडिंग असताना बाकीचा जो पैसा कसा खर्च केला हे दाखवा। कारण दावोसचे दोन्ही दौरे तिथे बर्फात जाऊन गंमत मजा करण्यासाठी होते, 1 सुद्धा रुपयाची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आली नाही। काँग्रेससोबत राहून इतर पक्ष देखील बर्बाद होते असं देखील टीकास्त्र पंतप्रधानांनी। मला वाटतं महाराष्ट्रात किती ठिकाणी त्यांनी प्रचार केला आणि किती ठिकाणी बीजेपीच्या सीट त्या प्रचाराच्या ठिकाणी जिंकून आल्या हे भाजपने त्यांना दाखवावं। महाविकास आघाडीचं सरकार आलं तर जे काही लाडक्या बहिणींना पैसे मिळतात ते बंद होतील। मला वाटतं 15 लाख बद्दल जे बोलत होते आणि त्या 1500 देतात त्यांनी आमच्यावर टीका करू नये। आम्ही तर वाढीव देऊ, पण त्याचसोबत आम्ही महाराष्ट्रात सुरक्षित बहीण देखील आणू। सुरक्षित बहीण आणणं गरजेचं आहे। मोदी असं म्हटले की जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते एकनाथ शिंदेवरती राग काढू शकतात की सगळ्या योजना ज्या आहेत त्या बंद पाडू शकतात। मला वाटतं आपल्याला हे माहिती असेल की या देशामध्ये रागाचं राजकारण कोणी आणलं, ED CBIचा वापर कोणी केला, पोलीस यंत्रणेचा वापर कोणी केला, निवडणूक आयोगाचा वापर कोणी केला हे सगळ्यांना माहिती आहे। आम्ही महाराष्ट्र हिताचं बोलतो। हां, कदाचित त्यांना ही भीती असेल की महाविकास आघाडीचं सरकार जर आलं आणि येणारच आहे तर गुजरातले जाणारे महाराष्ट्रातून उद्योग आहेत आणि गुजरातला पळवणारे उद्योग आहेत ते आम्ही नक्की रोखू। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।